तर तिकडे रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका खेडला बसलाय। जगबुडी नदी अद्यापही इशारा पातळीवर वाहते। पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासन आता सतर्क झाले। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली। सध्याच्या पूरस्थितीचा खेडमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बंडागळे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे। यामुळे खेडमधील जगबुडी नदी आहे तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे। मी आता खेडमधील जगबुडी नदीच्या काठावर उभा आहे। जगबुडी नदी ही दुथडी भरून वाहत आहे, वेगाने वाहत आहे। सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये दमदारपणे पाऊस कोसळत आहे, कोकणातही पाऊस होत आहे। त्यामुळे जगबुडी नदी ही इशारा पातळीवरून रात्रीपासून वाहायला सुरुवात झाली आहे। जगबुडी नदीच्या काठावर असलेले जे व्यापारी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जगबुडी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। रात्री खेड शहरात जगबुडी नदीचं पाणी शिरायला सुरुवात झाली होती। पावसाने काही काळ उसंत घेतली, त्यामुळे शहरात अधिक पाणी शिरलं नाही, परंतु पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जगबुडी नदी ही धोक्याची पातळी ओलांडेल आणि यातून खेड शहराला धोका निर्माण होऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर खेडमधील प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे ती सज्ज आहे। व्यापाऱ्यांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत जगबुडी नदी सध्या धोकादायक स्थितीत वाहत आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।